नमस्कार. बऱ्याच महिन्यानंतर कदाचित वर्षानंतर पुन्हा भेटायला आलो आहे. माझे नाव चंद्रशेखर नंदकुमार साक्रे. अकाउंट क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करतो. अकाउंटिंग कामाचा इन्कम टॅक्स रिटर्न, शॉप ॲक्ट लायसन, पॅन कार्ड ॲप्लिकेशन या सर्व गोष्टीच्या माध्यमातून माझी ही व्हिडिओ उपयोगी येणार आहे. अशा पद्धतीच्या व्हिडिओ मी तुम्हाला यापुढे सेंड करणार आहे. तर त्याकरता अनुभवाची गरज असते आणि माझा जो अनुभव आहे तो अनुभव मी तुम्हाला आता शेअर करीत आहे. सर्वात अगोदर जर तुम्हाला अकाउंटंट बनायचं असेल तर तुम्हाला अकाउंटचं थोडंसं ज्ञान जे बेसिक असतं ते समजून घ्यावं लागतं. त्याकरिता मी बेसिक अकाउंटच्या कन्सेप्ट समजून सांगितले आहेत. त्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. त्याच्या 10 व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर टॅली प्राइम सॉफ्टवेअरमध्ये एंट्री कशा करायच्या त्या पण मी समजून सांगितले आहे. तर सर्वात अगोदर आपण कोणत्या शहरात राहतो, कोणत्या खेड्यात राहतो हे सर्वात अगोदर समजून घेतलं पाहिजे. तिथलं पॉप्युलेशन, तिथलं मार्केट कशा पद्धतीचं आहे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक बिझनेस हा ऑनलाईन होत नसतो. हा आपला गैरसमज आहे का ऑनलाईन ॲड दिल्यानंतर मला पैसे मिळतात. तरी सुद्धा मी तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. मला नक्की माहिती आहे की ऑनलाईन माध्यमाशिवाय पर्याय नाही, म्हणून मी हा मार्ग निवडला आहे. कारण तुम्हाला भेटण्याकरिता माझ्याकडे किंवा अनेकांकडे ऑनलाईन माध्यमच उपयोगाचं आहे. तुम्हाला सर्वात अगोदर तुम्ही जिथे राहतात तिथलं मार्केट आधी समजून घेणं आवश्यक आहे. त्या मार्केटमध्ये असलेले ट्रान्झॅक्शन, किती प्रकारचे लोक दुकानदार आहेत, किती कंपनीज आहेत, त्याचे ट्रान्झॅक्शन कसे आहेत आणि त्या ठिकाणी माझा फिजिकली जो संपर्क आहे तो कसा आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. नंतरचा प्रश्न उभा राहतो की त्या मार्केटमधल्या एखाद्या कस्टमरने मला काम दिलं तर ते कशा पद्धतीने पूर्ण करायचं. आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक तर स्वतः काम करायचं किंवा दुसऱ्याकडनं काम करवून घ्यायचं. जर आपल्याला त्यातलं नॉलेज कमी असेल तर आपण दुसऱ्याकडनं काम करवून घेतो. आता कंपनीचे मालक घ्या का जे दुसऱ्याकडनं काम करवून घेतात, याला म्हणतात स्मार्ट वर्क. तुम्ही 2 माध्यमातनं पैसे कमवू शकतात. स्वतः काम करायचं आणि कस्टमरकडनं फी घ्यायची आणि दुसऱ्याकडनं काम करून घ्यायचं आणि कस्टमरकडनं फी घ्यायची आणि ज्याने काम केलं त्याला पेमेंट करून आपली स्वतःची फी त्यामध्ये काउंट करायची. तर बघा, मी तुम्हाला हळूहळू या गोष्टीकडे घेऊन जाणार आहे का कस्टमरचं कसं सॅटिस्फॅक्शन होईल आणि गव्हर्नमेंटला सुद्धा आपण केलेल्या कामाचा जो आपण जे त्याला सबमिट करणार आहोत ते वेळामध्ये जाईल याचा सुद्धा आपण विचार करणार आहोत. सर्वात अगोदर किती प्रकारचे काम आपण करू शकतो. पहिली गोष्ट, आपण अकाउंटिंगचं काम करू शकतो. या अकाउंटिंगचं काम एक छोट्या स्वरूपातलं असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याकरता सुद्धा अकाउंटिंगचं काम केलं जातं. मोठ्या स्वरूपातला जर काम असेल तर त्यामध्ये GST रजिस्ट्रेशन असेल तर GSTचं रजिस्ट्रेशनसाठी काम केलं जातं. ऑडिटसाठी काम केलं जातं. अशा अनेक याच्यासाठी टॅली प्राइम सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातो. मी स्वतः टॅली प्राइम सॉफ्टवेअरचा उपयोग करतो, पण फार कमी. माझ्याकडे जे काही कस्टमर आहेत त्या कस्टमर जेव्हा माझ्याकडे येतात किंवा मी त्यांच्याकडे जातो त्यावेळेस सर्वात अगोदर त्यांना भेटल्यानंतर त्यांना मी जे तुमचं काम करणार आहे त्याच्याबद्दलचा विश्वास
त्यांना समजून सांगतो की तुमचं काम मी व्यवस्थित करून देईल. म्हणजे त्याचा अर्थ का ते काम मी व्यवस्थित करून देईल त्याकरिता मला वेळ द्यावा लागेल. जर माझ्याकडे वेळ नसेल तर मी त्यांचं काम करू शकत नाही. म्हणजे कोणतंही काम तुम्ही कोणाकडनंही घ्या, पण ते काम पूर्ण केल्यानंतरच दुसऱ्या कस्टमरचं काम घ्या. अशा पद्धतीने तुम्ही त्या कस्टमरकडे गेल्यानंतर त्या कस्टमरला सर्वात अगोदर तुमच्याबद्दल ओळख असेल तर तो तुम्हाला बसवेल, ओळख नसेल तर तो रेफरन्स विचारेल. शक्यतो रेफरन्सने जर त्याच्याकडे गेला आणि त्याच्याशी बोलला तर त्याला जर कामाची गरज असेल तर तो तुमच्याशी बोलेल. कारण माझ्या अनुभवानुसार आपलं जे फील्ड आहे अकाउंटिंगचं, IT रिटर्न फाईल करायचं, तर या फील्डमध्ये प्रत्येक कस्टमरला आपली अत्यंत गरज असते. कारण त्याला ते आपण जे पेपर बनवतो, उदाहरणार्थ त्याचा जर खरेदी विक्रीचा व्यवसाय असेल, ट्रेडिंग दुकान असेल, वस्तू सेल करून विक्री करून तो पैसे कमवत असेल तर त्याचं सर्व व्यवहाराचं जे ट्रान्झॅक्शन्स असतं ते त्याला बॅलन्स शीट म्हणजे तेरीच पत्रक म्हणतो, ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट यामध्ये दाखल करावं लागतं. जर त्यांनी दाखल नाही केलं तर त्याला बिझनेस करणं कठीण असतं. म्हणून त्याला बॅलन्स शीट दाखल करून IT रिटर्न पण फाईल करावं लागतं. पण त्या अगोदर ही जी ट्रान्झॅक्शन्स असतात, ही ट्रान्झॅक्शन कशा पद्धतीने एंट्री त्याची आपण दाखवायची हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर त्या अगोदर आजच्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला बोललो ते ही व्हिडिओ मी जसं मला शक्य होईल हळूहळू तुम्हाला मी पुढे घेऊन जाणार आहे असं समजून मी आता थांबत आहे. पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या पुढे कंटिन्यू करूया. नमस्कार.